नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आता पुढील प्रोसेस जी काय असेल त्याबद्दल तुम्हाला जी काही नोटिफिकेशन आहे युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तुमचे जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूयात. नीट ऍप्लिकेशन भरणं झालेले आहेत. 11 तारखेपर्यंत एक वेळ डेट एक्सटेंड करून दिलेली होती, 8 नंतर परत आता 12 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत म्हणजे 2 दिवस करेक्शन विंडो ओपन केलेली आहे. मला खूप जास्त विद्यार्थ्यांची आणि पॅरेंट्सचे कॉल आले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांची काही क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये किंवा नावामध्ये असेल किंवा तुमच्या कॅटेगरीमध्ये बरेच काही मिस्टेक झालेले होते. तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधीच म्हणायला पाहिजे, कारण की नीट विंडो करेक्शन ही होणं पण खूप जास्त चांगलं आहे. कारण की लास्ट इयरला 2025 ला नीट करेक्शन विंडो ओपन झालेली नव्हती. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या होत्या. ऑलमोस्ट म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थ्यांची कॅटेगरी असेल, मेल फिमेल असेल किंवा तुमचं क्वालिफिकेशन मध्ये असेल, त्याच्यामध्ये काय सर्वात आता मायनस प्लस एखादी गोष्ट जर झाली असेल क्वालिफिकेशन डिटेल्स वगैरे, तर एखाद्या वेळेस प्रॉब्लेम पुढे येणार नाही. पण जर तुमची जी काही कॅटेगरी आहे, कॅटेगरी जर तुमची हे झाली असेल, चेंज झाली असेल, तर पुढे खूप जास्त प्रमाणामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. एक एक्झाम्पल तुम्हाला असं आहे, मागच्या वेळेस एक स्टुडंट होता जो ओबीसी कॅटेगरी मधून बिलॉंग करत होता, पण नीट ऍप्लिकेशन भरताना त्यांच्याकडून चुकीने ओपन कॅटेगरी भरलेली गेली होती. आता ओपनचा जो क्वालिफाय क्रायटेरिया आहे खूप जास्त होता, 144 क्वालिफाय क्रायटेरिया होता ओपन साठी, आणि ओबीसीचा जो होता हा ओबीसीचा कमी होता. मग आता त्याला जो काही स्कोर आहे तो थोडा कमी आला आणि कॅटेगरी ही ओपनची होती. मग तो कमी असल्यामुळं ओबीसी मध्ये तो ऍक्च्युली याच्या महाराष्ट्रासाठी तो क्वालिफाय होता, पण त्यांनी नीट ऍप्लिकेशन मध्ये त्यांनी कॅटेगरी ओपन केलेली होती. त्याच्यामुळे तो जो काही आपला सीईटी सेलचा ऍप्लिकेशन आहे किंवा अदर आपण हे करतो, तर तिथे जी काय आहे कॅटेगरी ऑटोमॅटिक कॅटेगरी येत असते. तर त्याच्यामध्ये अशी चुकी करू नका, कारण त्याला तो क्वालिफाय ओबीसी मधून क्वालिफाय सुद्धा असताना त्याला ऍडमिशन ही मिळाले नाही आणि हा रिपीटला जाण्याची त्याला वेळ आली. तर अशी काही तुमच्याकडून चुकी होईल असं करू नका. ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत ह्या लक्षात घ्या, किंवा तुमच्याकडून होत नसेल तर आमच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहेत, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या स्टाफशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला सर्व जे काय आहे ते एक्सप्लेन करून तुमचं जे काय आहे तो प्रश्नाचा सॉल्व्ह केला जाईल. फक्त चुकी करू नका, कारण या क्षेत्रामध्ये वन मिस्टेक इज द लास्ट मिस्टेक. चुकीला माफी नाही. व्यवस्थित करा करेक्शन विंडो. एक वेळेस परत तुम्ही फॉर्म सर्व चेक करा, तुम्हाला मेल आलेला आहे तो चेक करा, कन्फर्मेशन पेज व्यवस्थित डाउनलोड केलेले आहे का ते चेक करा, आणि करेक्शन विंडो जर काही आता ओपन झाली करेक्शन विंडो मध्ये काही जर मिस्टेक झाली असेल तुमच्याकडून काही, तरच बदल करा, अन्यथा फॉर्मला काही करण्याची गरज नाही. ओके, जर खरंच हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून भविष्यात जे काही व्हिडिओ येतील हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, भेटूया आपण इथं. थँक्यू, धन्यवाद.